जातीला देतात, परंतु माळशिरस विधानसभा मतदारसंघाला मात्र धनगर समाजाचे प्रतिनिधित्व घेतात. परंतु ते प्रचार करत असताना स्टार प्रचारक म्हणून धनगर म्हणून जातात. जातात. इथं जनसागरी म्हणून जो मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यामध्ये, तिथं ह्यानं मेळावा घेतला होता राजेश टोपेसाठी धनगर समाजाचे नेते म्हणून, आणि लोकसभेला त्यांच्या क्लिपा आहेत ना धनगर समाजाचा आहे म्हणून त्यांच्या माझ्याकडे सर्टिफिकेट आहे हायस्कूल असलेलं धनगर आहे. म्हणजे हायस्कूल मध्ये 16 वर्षाचा असताना हा धनगर असतो आणि 55व्या वर्षी 50व्या वर्षी हा अनुसूचित जातीत कसा घुसतो. भारतामध्ये धर्म बदलता येतो, जात बदलता येत नाही, यांनी कशी बदलली हा मोठा नाही. मला खात्री आहे की सुप्रीम कोर्टामध्ये यांचं प्रमाणपत्र अवैध ठरेल 100%. पण तोपर्यंत यांनी करतात. मी एवढंच म्हणेन माझ्या भाषेत, आणि जर का उत्तम जानकरांना जरा तरी लाज असेल तर संविधानाच्या रक्षणासाठी, दलितांची बाजू घेण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. मी सातत्यानं वाचतोय ईव्हीएम साठी राजीनामा द्यावा. ईव्हीएमचा जो विषय त्यांनी आता उपस्थित केलाय तो जातीचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी केलाय. आम्ही डायव्हर्ट होऊ देत नाहीये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरती राजीनामा देण्यापेक्षा जर लाज असेल तर जानकरांनी संविधानाच्या रक्षणासाठी या राजीनामा द्यावा आणि इथल्या जागेवरती पुन्हा एखादा मूळ जो एससी आहे त्याला उभा करून निवडणुका पुन्हा घ्याव्यात, एवढंच मी मागणी. जसे माळशिरस तालुका कृती समिती स्थापन झाली, गेले 3 महिने या समितीने लढा उभारला जात चोरी किंवा घुसखोरी संदर्भात, तशी राज्य पटलावरती आपल्या माध्यमातून काय समिती स्थापन होणार का? आणि या समितीमध्ये जे काय विविध राजकीय पक्ष आहेत अशा पक्षांना आपण निमंत्रित करणार का? आणि हे जे पक्ष आहेत, कुठले पक्ष जे सामाजिक चळवळीमध्ये, जे शिवपुरी सामाजिक चळवळीमध्ये जे काम करतात किंवा पदाधिकारी असतील, अशा लोकांना तुम्ही या समितीमध्ये घेणार का? नाही, मी एवढंच की माळशिरस मध्ये एक छोटासा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन करून या लढाईमध्ये लढण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचं मनापासून अभिनंदन केलेलं आहे आणि जाहीरपणे करतो. परंतु ही समिती माळशिरस जी आहे ती व्यापक झालीच पाहिजे. त्यांनी इथं माळशिरस मध्ये लढत असेल तर त्यांनी माळशिरस मध्ये लढावं. परंतु मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगेन की राज्य पातळीवरच्या अनेक दलित नेत्यांच्या बरोबर माझी चर्चा झालेली आहे. जानेवारीमध्ये या प्रश्नावरती आम्ही एक व्यापक बैठक मुंबईमध्ये घेत आहोत आणि तिथं एकूणच आरक्षणाच्या संदर्भामध्ये, एससीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये, जात चोरीच्या संदर्भात एक व्यापक अशा पद्धतीची भूमिका घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. किती धनगर समाजातील लोकांनी एससीची जाती नाही, राज्यातली माहिती नाही, पण इथं जवळपास 150 पर्यंत आकडा गेलेला आहे आणि हा 150 आकडा अत्यंत चिंताजनक आहे. हे 2 माळशिरस मधून जर काही नाही तर फलटणला झालेलं आहे ना, फलटणला सचिन पाटील हा धनगर काही त्याला खाटी सर्टिफिकेट घेतलेलं आणि हे जर महाराष्ट्रभर झालं तर तुम्ही कल्पना करा, जवळपास दलितांचं आरक्षण संपलं म्हणून सांगतो. मी एक धनगर समाजातल्या नेत्यांना आवाहन करतो की मनोज जरांगे ओबीसीत मराठ्यांना घाला म्हटलं तर तुम्ही किती दंगा केला की हे नको आमचं आरक्षण संपते. मग जर तुम्हाला ती भीती वाटते, आमची पण हीच भीती आहे ना की तुम्ही आला तर आमचं कसं. त्यामुळं जसं धनगर म्हणतायत की मराठी आमच्यात नको, तसंच आम्ही म्हणतोय की ही लबाडी आमच्यात नको. आता कसं आहे की ही सुद्धा एक मोठी लढाई आहे आणि इथं आता कृती समिती जी आहे ती अनुसूचित जाती हक्कावर आहे, फक्त राजकीयच नाही. पण आम्ही जे आता मुंबईमध्ये जानेवारी महिन्याची एक बैठक घेतोय त्याच्याबद्दल काही व्यापक कृती कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम दलितांच्या आपण म्हणताय न्यायालयाकडे प्रथम पोहोचून म्हणून आपण लढायला लागताय. त्यासाठी आपली कुठे टीम उभा करणार आहे का किंवा काय करणार? मी हेच सांग, मी फक्त माळशिरस बोलत नाही, उमरग्याचा प्रश्न आहे, फलटणचा प्रश्न आहे आणि सोलापूरचा माळशिरस आहे.
या तिन्ही जागेच्या संदर्भामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढणार आहोत. या ठिकाणी काय होतंय, जागचं रूपांतर म्हणून त्यांना विरोध करत असताना काही जातीवादी पक्षांना अभय मिळताना दिसते किंवा तसे काही लोक काम करतात बीजेपीचं. मग अशा ह्या लढाईमध्ये या जातीवादी शक्तीला आपण जरा हे देतोय, ताकद देतोय, असं बी काही वाटत नाही का आपल्याला? नाही, हे सगळ्याच ठिकाणी थोडंफार कमी जास्त असेल, परंतु जे विचारांची बैठक ज्यांची पक्की आहे त्यातला एक जरी माणूस उरला तरी तो शेवटपर्यंत लढणार यात काही शंका नाही. आपण म्हणतात आता घुसखोरी पण ज्यांनी घुसखोरी केली आता 58 रुपये त्यांच्या विरोधात आपण काय कारवाई किंवा काय आंदोलन त्यांनी सर्टिफिकेट काढलेलं आहे, त्यांनी अजून त्याचा वापर कुठं केलेला नाही. तो जेव्हा केलाय असं आपल्याला कळेल त्यावेळेला अगदी शिपाईच्या जागेसाठी जरी त्यांनी केला तर त्याविरुद्ध लढावं लागेल, त्याला दुसरा पर्याय नाही. आता 5 वर्ष हे आमदार म्हणून राहणार कसं स्पीड मध्ये नाही नाही नाही, राहणार नाही. आपण लढाई लढते, निकाल जर आधी लागला तर आधी सुद्धा जाऊ शकला. आजपासून जेव्हा या अधिवेशन सुरू होते आपण आपला मुद्दा घेऊन जाणार. आता ह्या अधिवेशनामध्ये काय फार काय होणार नाही. अधिवेशन 5 दिवसाचं असल्यामुळं यावेळेला होणार नाही, पण मार्चच्या अधिवेशनावरती संविधानाच्या रक्षणासाठी इथून पुढची आपली काय भूमिका राहील? मी तेच सांगितलं की आता फक्त माझ्या पुढं फक्त माळशिरस हा एक प्रश्न नाही किंवा धनगर ही फक्त एक जात नाही किंवा उत्तम जानकरी एक व्यक्ती नाही. टोटल महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या जागेवरती लिंगायत समाज आणि धनगर समाज जो राजकीय अतिक्रमण करतो त्या आणि वेगवेगळ्या पक्षाच्या मार्फत या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात आपण लढत आहोत. निवडणुकीच्या अगोदर समिती स्थापन झाली त्यावेळेस ठरलं की आपली 87,000 मतदान आहे. त्यावेळेस माझा निवडा आहे त्यातले काहीतरी मतदान पडायला पाहिजे होते, तर तसं झालं नाही. तर आपल्या समाजात येते नाही, तोही तर भाग आहे. बाबासाहेब म्हणले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया है. इथल्या पण पढ्या लिख्या लोकांनी धोकाच दिला असणार.